दादा, या जगामध्ये अनेक प्रकारचे विचित्र प्राणी आहेत, पण या सगळ्या प्राण्यांमध्ये सगळ्यात भयंकर आणि विचित्र प्राणी म्हणजे माणूस आहे. हा माणूस लोकांसोबत बाहेर अत्यंत प्रेमाने वागतो, त्यांच्याशी आपुलकीने वागतो. ज्या लोकांचा याचा संबंध कधी आलेला नसतो अशा लोकांसोबत, बाहेरच्या लोकांसोबत माणूस हा प्रेमाने त्यांच्याशी गोडगोड बोलतो, त्यांच्याशी चांगलं वागतो, त्यांची त्या ठिकाणी चांगली खातिरदारी करतो. पण हाच माणूस जर घरी आला तर घरच्या माणसांना नीट बोलत नाही. घरी आला की त्याच्या चेहऱ्यावरती 12 वाजतात आणि तो शांतपणे घरच्या माणसाची निंदा नालस्ती करतो. घरच्या माणसांना 2 शब्द गोड सुद्धा बोलत नाही. सगळ्यांना अरेकार्याची भाषा बोलतो. आणि तोच जर बाहेर गेला तर लोकांसोबत चांगला वागतो. त्याला फक्त लोकांपुढे दाखवायचं असतं की मी किती चांगला आहे, आणि घरी आल्यावर तो मात्र एकाही माणसाला नीट बोलत नाही. मायबापाला 2 गोड शब्द सुद्धा बोलत नाही. म्हणजे तो लोकांना चांगलं दाखवण्याचा प्रयत्न करतो, लोकांना मी कसा आहे दाखवण्याचा प्रयत्न करतो, पण देवाला मात्र सगळं कळतं की हा माणूस कसा आहे. म्हणून अशा लोकांपासून आपण सावध राहिलं पाहिजे. ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरी सांगतात, घरी माता पित्रा दडबोली नाही संसारा, तेरा अवघ विश्वभरी सुकारा पापी जैसा. असे काही लोक म्हणतात की ते पापी आहेत, की जे घरच्या माणसांना नीट बोलत नाहीत आणि बाहेरच्या माणसांसोबत गोडगोड प्रेमाने वागतात, तर ते पापी आहेत. अशा लोकांपासून आपण सावध राहिलं पाहिजे. जेवढा आपण बाहेरच्या सोबत गोड राहतो, जेवढा आपण बाहेरच्या सोबत चांगलं राहतो, तेवढं आपण घरच्या माणसासोबत सुद्धा चांगलं राहिलं पाहिजे. रामकृष्ण हरी.